This is part number 4 of optics. In part 3, 3 मध्ये आपण काय बघितलं होतं, हा पूर्ण फेनॉमेना बघितला होता. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याचा पूर्ण स्टडी केला होता. आता जस्ट आपण रिवाइज करूया. व्हॉट आर दी कंडिशन्स टू ऑब्झर्व दिस फेनॉमेना. कंडिशन्स कोणत्या तरी पाहिजेत. ठराविक कंडिशन मध्येच हा फेनॉमेना ऑब्झर्व केला जातो. म्हणजे ही प्रॉपर्टी लाईटची बघता येते तुम्हाला. अशा कोणत्या कंडिशन्स आहेत? काही वेळेला या परीक्षेला विचारले जातात. State the conditions to observe the phenomena TIR, total internal reflection. तर त्या conditions कोणत्या आहेत बघा. So first condition is light should travel from denser medium to rarer medium. Rarer sometimes it is referred as air medium. Medium denser पासून rarer कडे आला पाहिजे light. So light should travel from denser medium to rarer medium. असं त्याचं path पाहिजे. Then what is the second? Angle of incidence in denser medium must be greater than critical angle. Must be greater than critical angle. जर ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर लाईट हा टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होतो इन द सेम मीडियम. म्हणजे इन डेन्सर मीडियम. सेम मीडियम म्हणजे कोणतं? डेन्सर मीडियम. तर अशा पद्धतीचा फेनॉमेना आपण बघितला होता. काही वेळेला या दोन कंडिशन्स नुसत्या विचारल्या जातात किंवा पूर्ण एक्सप्लेन करा फेनॉमेना. तर एक्सप्लेन करायला तुम्हाला पार्ट 3 चा जो व्हिडिओ आहे त्याच्यातल्या नोट्स लिहाव्या लागतील. आणि कंडिशन्स विचारल्या तर फक्त ह्या दोन नोट्स, ह्या दोन लिहायच्या, कारण त्याचं वेटेज पण कमी असतं. नाउ वी विल सी व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ दिस फेनॉमेना. या फेनॉमेना आहे त्याच्या बेसिसवर ऍप्लिकेशन आहे ते कोणतं आहे बघा. सो ऍप्लिकेशन ऑफ TIR. दिस इज ऑप्टिकल फायबर. ऍप्लिकेशन इज ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर म्हणजे काय हे आता तुम्हाला माहित झालेलं असणार आहे. ऑप्टिकल फायबर कारण डिजिटल जे एज आहे, आता डिजिटल जे युग आहे त्यामध्ये सगळीकडे हा ऑप्टिकल फायबर वापरला जातो. कम्युनिकेशन सिस्टीम त्यामध्ये 5G आहे. 5G कम्युनिकेशन सिस्टीम ऑप्टिकल फायबर वापरला जातो. सो वाइडली युज्ड इन कम्युनिकेशन सिस्टीम इवन दो इट्स इनिशियल सेटअप इज कॉस्टली. इनिशियल सेटअप म्हणजे सुरुवातीला ऑप्टिकल फायबर ह्या जोडत असताना किंवा त्याचा वापर करत असताना सुरुवातीला तुम्हाला खर्च करायला लागतो. पण हे अतिशय लॉंग लाईफ आहे. सुरुवातीलाच खर्च होईल पण सारखी याच्यामध्ये रिपेअर करायला लागत नाही किंवा याच्यामध्ये कुठलाही लॉस होत नाही. हे पुढे तुम्हाला ऍडव्हान्टेजेस मध्ये कळेल. याचे बरेचसे ऍडव्हान्टेजेस आहेत. सो द फर्स्ट टाइम यू कॅन बेअर द कॉस्ट ऑफ ऑप्टिकल फायबर. म्हणजे तुम्ही ही कॉस्ट बेअर करू शकता. ऑप्टिकल फायबर मध्ये जे तुम्ही ऑप्टिकल फायबरचा स्टडी करणार आहे तो पहिला पार्ट बघणार आहे कन्स्ट्रक्शन. म्हणजे ऑप्टिकल फायबर मध्ये काय आहे. इट कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रीमली थिन. यामध्ये काय बघा, एक्स्ट्रीमली थिन ट्रान्सपरंट फ्लेक्सिबल कोअर. याच्यामध्ये एक भाग असणार तो कोअरचा, एक भाग कोअरचा असणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही केबल दिसेल, अशा प्रकारची केबल दिसेल. या केबल मध्ये आतला पार्ट कोअर हा मेन पार्ट. त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एक प्रकारचं क्लॅडिंग म्हणजे कोटिंग असतं, मटेरियल कोटिंग असतं. हे एक मटेरियल आहे, हे एक त्याच्यावरती कोटिंग आणि पुन्हा एक आउटर कोटिंग असतं. आउटर कोटिंग याला कोअर म्हणतात, याला म्हणतात क्लॅडिंग. आणि याच्या पुन्हा जे बाहेर कव्हर असेल त्याला प्रोटेक्टिव्ह जॅकेट किंवा आउटर कव्हर असं सुद्धा म्हटलं जातं. प्रोटेक्टिव्ह जॅकेट. प्रोटेक्टिव्ह जॅकेट नावच त्याचं आहे प्रोटेक्टिव्ह, म्हणजे हे प्रोटेक्ट करतं ह्या कोअर आणि क्लॅडिंगला. आता हे कोअर म्हणजे काय, इथं मोठं काढून दाखवलेलं आहे. कोअर हा अतिशय थिन फायबर असतो. थिन फायबर, थिन फायबर किंवा थिन ग्लास फायबर असतो. ग्लास स्ट्रँड म्हणतात त्याला, तंतू म्हणतात. मराठीमध्ये याला तंतू म्हणतात. म्हणजे हा किती बारीक असला पाहिजे, थिन असला पाहिजे बघा. पण इथं डायग्राम मध्ये हा मोठा काढून दाखवलेला आहे. पण हे जे मटेरियल असतं त्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असतो. म्हणजे चांगल्या क्वालिटीचे
फायबर असते किंवा ग्लास असते, चांगल्या क्वालिटीची ग्लास स्ट्रँड्स असतात हे. तर ही चांगल्या क्वालिटीची ग्लास म्हणजे त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो जास्त असतो. सो इट इज ट्रान्सपरंट, फ्लेक्झिबल कोअर, लार्जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सराउंडेड बाय ऑप्टिकली रेअर स्मॉलर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फ्लेक्झिबल कव्हर कॉल्ड क्लॅडिंग. म्हणजे याच्या भोवती जे आहे, म्हणजे याला हे आत आहे, कोअर म्हणजे आतला भाग, गाभा म्हणतो आपण त्याला, कोअर म्हणजे हा मेन पार्ट आहे. आणि याच्यावरती आहे ते मटेरियल, सेम टाईपचं मटेरियल असलं तरी त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो, म्हणजे थोडं लो कॉस्ट मटेरियल म्हणजे समजा ग्लासचं जर हे फायबर असेल तर हे सुद्धा मेडअप ऑफ ग्लास असतं, पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस ग्लास इज हाय as compared to this. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असतो, म्हणजे क्वालिटी याची सुपिरियर असते आणि त्या प्रमाणात याची थोडी इन्फिरियर असते. सो क्वालिटी इज गुड क्वालिटी ॲज कम्पेअर टू क्लॅडिंग. आणि पुन्हा हे कोटिंग आहे केलेलं, म्हणजे कव्हर आहे. सो दिस सिस्टीम इज कोटेड बाय जॅकेट फॉर प्रोटेक्शन. The entire thickness of fiber is less than 0.5 mm. म्हणजे हा किती बारीक असतो तुमच्या लक्षात येईल, 0.5 mm. मिलीमीटर आहे, नॉट मीटर, नॉट सेंटीमीटर, इट इज मिलीमीटर. 0.5 mm यापेक्षा कमी याचे थिकनेस असते. सो दिस इज कम्पेअर्ड टू ह्युमन हेअरला कम्पेअर केलेलं आहे. ह्युमन हेअर, एका केसाशी याची तुलना केलेली, ह्युमन हेअर. सो द नंबर ऑफ सच फायबर्स, म्हणजे असे बरेचसे फायबर्स सगळे एकत्र, भरपूर फायबर्स, नंबर ऑफ सच फायबर्स कॅन बी पॅक्ड टुगेदर इन अन आउटर कव्हर. म्हणजे असे बरेचसे फायबर म्हणजे तंतू जे आहेत ते एकत्र करून बांधतात त्या आउटर कव्हरमध्ये, आणि मग तो पूर्ण ती केबल तयार होते. नंबर ऑफ सच फायबर्स म्हणजे प्रत्येक फायबरचा यूज हा केला जातो. असे बरेचसे फायबर्स एकत्र येतात. तुम्हाला ऍडव्हान्टेज मध्ये समजेल हे. तर हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. देन व्हॉट इज द वर्किंग, हाऊ दिस फायबर वर्क्स. अँड ऑप्टिकल सिग्नल म्हणजे लाईट ज्या वेळेला जातो, ऑप्टिकल सिग्नल एंटर्स थ्रू वन एंड ऑफ द फायबर अँड अंडरगोज मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा. आता या फिगर मध्ये वर्किंग दाखवलेलं आहे. लाईट समजा एंटर झाला थ्रू वन एंड, लाईट एंटर्स हिअर, देयर इज अ फर्स्ट रिफ्रॅक्शन, कारण एअर मीडियम टू डेन्सर, इट इज अ फायबर मीडियम. फायबर म्हणजे डेन्सर मीडियम आहे एअर पेक्षा. सो फर्स्ट देयर इज अ रिफ्रॅक्शन. नाउ हिअर द लाईट इज इन्सिडेंट ऍट दिस पॉइंट. या पॉइंटला काय झालं, लाईट इन्सिडेंट झाला. आणि हा जो अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, हा इन्सिडन्स अँगल, जर हा इन्सिडन्स अँगल आयसी पेक्षा जास्त आला, अँगल ऑफ इन्सिडन्स आय ग्रेटर दॅन आयसी, तर लाईट काय होणार, रिफ्लेक्ट होणार. म्हणजे हा बाहेर जाणार नाही, लाईट बाहेर जाणार नाही. आता कंडिशन सॅटिस्फाय होते का बघा, TIR ची कंडिशन. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर. आता हे डेन्सर टू रेअर कसं ओळखायचंय, तर कोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे आणि जे क्लॅडिंग आहे, क्लॅडिंग म्हणजे हे बाहेरचं मटेरियल, हे क्लॅडिंग आहे ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे ह्याचा. सो लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टू लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो फ्रॉम ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, then there is a reflection, not refraction. So I greater than IC. पुन्हा इथं आला लाईट, अगेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन IC, अगेन लाईट इज रिफ्लेक्टेड, म्हणजे हा लाईट बाहेर जात नाही. सो हिअर देयर इज अगेन रिफ्लेक्शन. सो लाईट इज टोटली रिफ्लेक्टेड बॅक इन द कोअर मीडियम मध्ये राहतो. कोअर इज अ डेन्सर मीडियम, आणि हा लाईट इंटरनली रिफ्लेक्ट होत दुसऱ्या एंड मधनं बाहेर पडतो. इट emerges from the another end. So there is again refraction, and inside the fiber there is TIR.
मल्टिपल टाइम्स हा रिफ्लेक्ट होतो सेम मीडियम मध्ये. सो इट अंडरगोज मल्टिपल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे लाईट हा काय केला बघा, बेंड झाल्यासारखा यातनं झालेला आहे. म्हणजे लाईट इथनं आलेला आहे. लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन. पण फायबर, आता ही एक्झॅक्ट फायबर आहे, ती कशीही वळू शकते. सो फायबर कॅन बी मोल्डेड. ही कशी मोल्ड करू शकता तुम्ही, कशी मोल्ड करू शकता. सो लाईट कॅन बी बेंड. लाईट हा बेंड होत नाही. लाईट हा स्ट्रेट लाईन मध्येच जातो, पण तो बेंड झाल्यासारखा दिसतो. दिस इज मोस्ट युजफुल प्रॉपर्टी ऑफ light when it travels from denser to rarer and incident at angle greater than IC. हे सगळं वर्किंग झालं. तर वर्किंग मध्ये तुम्हाला काय लिहिलं पाहिजे बघा. वर्किंग मध्ये तुम्ही काय लिहिणार आहे. An optical signal, that is ray, enters through one end of the fiber and undergoes multiple TIR. म्हणजे तुम्हाला ती डायग्राम काढली पाहिजे. म्हणजे आता मी सांगितलं होतं ते इथं लिहिलेलं आहे बघा. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम कोर of high refractive index, that is optically denser, to cladding of low refractive index, that is optically rarer medium with I greater than IC. म्हणून तर तुम्हाला फेनॉमेना मिळाला TIR. तर अशा पद्धतीने हा लाईट आतमध्ये रिफ्लेक्ट होतं. आणि शेवटी काय लिहू शकतो आपण, ऍट द अदर एंड, ऍट द अदर एंड, ऍट द अदर एंड, at the other end, ray emerges, बाहेर पडतो, from fiber. लाईट बाहेर पडतो. जेवढी लांब असेल तेवढा हा लाईट आतमध्येच राहणार आहे आणि दुसऱ्या एंडने बाहेर पडणार. आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. वाईडली यूज इन कम्युनिकेशन सिस्टीम. टीव्ही केबल्स माहिती आहेत आपल्याला. टीव्ही केबल्स त्या ऑप्टिकल फायबर आहेत. In TV cables, optical fiber are used to carry large number of channels. म्हणजे असे बरेचसे फायबर एकत्र केले जातात. एक फायबर एका सिग्नलला, म्हणजे एक चॅनल, एका चॅनलला एक फायबर, असे भरपूर चॅनल्स तुम्हाला एका फायबर मधून येता येतात, एका ऑप्टिकल फायबर मध्ये. कारण त्या कव्हर मध्ये बऱ्याच ऑप्टिकल फायबर्स असतात. बऱ्याच ऑप्टिकल फायबर्स एकामध्ये असतात, म्हणजे भरपूर फायबर्स असतात, असा बंच. आणि ही पूर्ण तुम्हाला भरपूर सिग्नल्स, भरपूर चॅनल्स तुम्हाला हे ऑप्टिकल फायबर सिग्नल्स पोहोचवते. म्हणजे नंबर ऑफ चॅनल्स जवळजवळ याची कंपॅरिझन जी केलेली आहे, ऑप्टिकल फायबर मधनं 90,000 चॅनल्स, 90,000 चॅनेल्स एका ऑप्टिकल फायबर मधून जातात. सो दिस इज कॉल्ड ऑप्टिकल फायबर. सेकंड काय बघा, सिग्नल लॉस इज व्हेरी लो. सिग्नल लॉस होत नाहीत. म्हणजे जेवढा इनपुट सिग्नल आहे तेवढा तुम्हाला आउटपुट सिग्नल मिळणार. म्हणजे सिग्नल क्वालिटी तीच राहील. हे सिंगल फायबर कॅन बी यूज टू कॅरी सिग्नल ओव्हर सेव्हरल किलोमीटर. ह्या ऑप्टिकल फायबर्स बेंड सुद्धा होऊ शकतात, म्हणजे वळू शकतात, कशी मोल्ड होऊ शकते. त्यामुळे भरपूर अंतरावरती ह्या केबल्स टाकता येतात. टीव्ही केबल्स बघितलेले असतील तुम्ही, बऱ्याच लांब, ज्या एम्प्लिफायर पासून बऱ्याच लांब वरती गेलेल्या असतात. सेव्हरल किलोमीटर्स वरती ह्या फायबर्स टाकता येतात. ह्या ऑप्टिकल फायबर्स या टाकू शकतो आपण. देन इट इज इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. ह्या फायबर इन्सुलेटर आहेत, म्हणजे बाहेरचे सिग्नल्स जे आहेत, बाहेरून सिग्नल्स जे याच्यावरती येतील ते आतल्या सिग्नलला इफेक्ट करणार नाहीत, असा याचा अर्थ आहे. इन्सुलेटर म्हणजे आतमध्ये सिग्नल्स जे बाहेरचे आहेत सिग्नल ते आत येणार नाही. इलेक्ट्रिकल सिग्नल कोणते असतात तर आपल्याला माहिती आहे, लाइटनिंगचा परिणाम याच्यावरती होणार नाही.
म्हणजे ज्या पावसाळ्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला लाइटनिंग होतं त्या लाइटनिंगचा याच्यावरती परिणाम होत नाही, म्हणजे हे सिग्नल्स बिघडत नाहीत. नेक्स्ट इज थेफ्ट प्रिव्हेन्शन. ह्या फायबर्स मध्ये कुठलेही मेटल वापरलेले नाही, म्हणजे कॉपर वायर तर वापरलेलीच नाही. कॉपर वायर जर असेल तर ही चोरली जाऊ शकते. सो नो कॉपर वायर इज युज्ड, हेन्स इट इज सेफ फ्रॉम बीइंग स्टोलन. कॉपर वायर असली तर याची चोरी होऊ शकते, कारण कॉपर वायरला किंमत आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये हा प्रश्न येत नाही. थेफ्ट प्रिव्हेन्शन. द नेक्स्ट यूज इज सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन. नो इंटरनल डॅमेज. इंटरनल डॅमेज काही होत नाहीये, त्यामुळे इन्फॉर्मेशन मध्ये सिक्युरिटी म्हणजे आहे तशी इन्फॉर्मेशन पुढे पास होऊ शकते विदाउट एनी डॅमेज इनसाइड दी फायबर. कारण ही लाईटच्या फॉर्म मध्ये आहे, सिग्नल्स हे लाईट फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे सिक्युरिटी ह्या सिग्नल्सची किंवा या इन्फॉर्मेशनची जास्त असते. सो दीज आर दी सम ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस तुम्हाला 2 ऍडव्हान्टेजेस 1 मार्क्ससाठी विचारले जातील किंवा 4 ऍडव्हान्टेजेस 2 मार्क्ससाठी. म्हणजे याच्यात आपण काय काय बघितलेलं आहे. कन्स्ट्रक्शन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. 2 डायग्राम काढले पाहिजेत. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला लाईट रे कसा जातो किंवा त्यामध्ये कोणत्या ठिकाणाहून त्याचं रिफ्रॅक्शन आहे आणि कसा इंटरनली रिफ्लेक्ट होतो हे सांगता आलं पाहिजे. सो वर्किंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. 3 मार्कला हा पूर्ण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन ऑप्टिकल फायबर. तर त्यामध्ये कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि 2 ऍडव्हान्टेजेस आणि सेपरेट हा क्वेश्चन येऊ शकतो. स्टेट द ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर. सो नेक्स्ट वी विल सी रिफ्रॅक्शन ऍट स्फेरिकल सरफेस. आता आपले स्फेरिकल सरफेस वरती पुढचे आर्टिकल्स असतील. स्फेरिकल सरफेस म्हणजे जसं कर्व मिरर्स आहेत, त्यानंतर लेन्सेस आहेत, हे स्फेरिकल सरफेसेस.